पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानातून प्रलंबित महसूल कामांना गती। नागरिक प्रशासन थेट संवादाने प्रश्नमार्गी, नवापुरात महसूल शिबिर यशस्वी। महसूल कामकाजात पारदर्शकता व गती, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार तहसीलदार दत्तात्रय जाधव। नवापूर शहरातील नगरपालिका टाउन हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले। नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित कामांना गती देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दत्तात्रय जाधव होते। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नायब तहसीलदार शेखर मोरे, दिलीप कुलकर्णी, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, सरपंच परिषद जिल्हा अध्यक्ष राहुल गावित, विस्तार अधिकारी प्रवीण तावडे, दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते। तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी अभियानाची माहिती देताना सांगितले की वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर, जिवंत सातबारातील प्रलंबित नोंदी पूर्ण करणे, सामाजिक व आर्थिक सहाय्य योजना अंतर्गत अर्ज स्वीकारून तातडीने कार्यवाही करणे, नोंदणीकृत दस्तातील रद्द फेरफार दुरुस्त करणे ही कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत। तसेच शाळांमध्ये दाखले वाटप, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करणे, पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, भूसंपादन प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी विविध कृषी योजनांची माहिती दिली। सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित यांनी अभियानाची कार्यपद्धती स्पष्ट केली। नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी सिकलसेल आजारासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले। सरपंच परिषद जिल्हा अध्यक्ष राहुल गावित यांनी अभियान ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली। तर कार्यगटचे सरपंच दिलीप गावित यांनी विविध योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित केले। शिबिरात नागरिकांनी आपल्या अडचणी व प्रलंबित प्रश्न मांडले। संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर सविस्तर मार्गदर्शन करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। महसूल विभागाच्या कामकाजाबाबत थेट माहिती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। प्रशासन व नागरिकांमध्ये थेट संवाद साधला गेल्याने प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली निघतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वगैरे मी बऱ्याचदा तहसील किंवा इकडे बघत असतो, आपल्यालाच कधी कधी 2-2, 3-3 वेळा तालुक्याला यावं लागतं। तर आपल्या भागातले नागरिकांना परत चक्कर मारणं, त्यांचं दिवसभराचं काम बुडवणं, येण्या जाण्याचा खर्च, हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला त्या मंडळ स्तरावर ज्यावेळेस कॅम्प घेणार आहोत, तर जास्तीत जास्त प्रमाणावर ज्या काही सेवा आपल्याला सर्व विभागांमार्फत, कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, पंचायत समिती आहे, महसूल आहे, ज्या विभागामार्फत आपल्याला जो लाभ देता येईल तो लाभ आपल्याला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत किंवा शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोच करायचा आहे। त्या कामी आपल्या सर्वांची मदत गरजेची आहे। त्यामुळे मी मीटिंग ह्यासाठीच बोलवली होती। आपल्यातले बरेचसे लोक आले आहेत किंवा राहुल दादा आता इतर लोकांना सांगून देतील, आपले तलाठी ग्रामसेवक गावोगावी मेसेज देतील। तर आपल्याला आपले जे काही तलाठी आणि ग्रामसेवक आहेत यांच्यासोबत एकत्र येऊन आपापल्या गावात मीटिंग घ्यायची आहे, लोकांना हे माहीत करून द्यायचं आहे की असा आपल्या मंडळ स्तरावर अमुक दिवशी कॅम्प होणार आहे आणि त्या कॅम्पकरता जे काही लोकांच्या अडचणी असतील त्या आपल्याला सोडवायच्या आहेत। अतिशय साधा पण सर्वसामान्य नागरिकांना काय जनतेला शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी अतिशय चांगला कार्यक्रम आहे। या निमित्ताने आपण पण आपल्या भागात अजून चांगलं कामकाज करण्यासाठी प्रयत्न करू शकतो।